अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये टीव्ही आणि पेपरातून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर केली जाणार कठोर कारवाई. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची राहणार नजर. मुंबई विमानतळावर DRIची सोन्याच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई. 4,20,00,000चं 2.6 किलो सोनं जप्त, तिघांना अटक. जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा, उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस. मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारठा, काही सखल भागात पाणी साचण्याच्याही घटना. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी आणि संत्रा पिकांचं मोठं नुकसान. 3 तालुक्यात वीज पुरवठा खंडित. अनेक महामार्गांवर झाडं कोसळल्यानं मार्गही ठप्प. वाशिम शहरात गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ. गेल्या महिन्यात जवळपास 5 चेन स्नॅचिंगच्या घटना. पोलिसांनी इराणी गँगच्या एका अट्टल गुन्हेगाराला घेतलं ताब्यात. तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत. पुढील 6 महिन्यात कुठल्याही पक्षासोबत न राहता अण्णामलाई तामिळनाडू पिंजून काढणार असल्याची माहिती. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी अण्णामलाई दिल्लीत रवाना. आरसीबीनं दुसऱ्यांदा पटकावलं IPLचं जेतेपद. मात्र यंदा विजय मिरवणूक न काढण्याचा RCB संघ व्यवस्थापनाचा निर्णय. गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेमुळे विजय मिरवणूक काढणार नसल्याची माहिती.